तुमचे तर्क कुतर्क लावून झाले? आता हे बघा बघा, सकूचे दोन्ही हात भाजले. ते काय, अग्निशुद्धीच्या वेळेस सखू आग लावून पळाली तेव्हा बोलले असतील. खोटारडीचे ही सखू. दोष तुमच्या नजरेत आहे. सकुने कितीही कसोट्या दिल्या, त्यात ती उत्तीर्ण जरी झाली तरी तुमच्या दुष्ट मनाचं समाधान होणार नाही. जे घडलंय त्याला मी साक्षी. बिचारी रमाई हात पेटल्यामुळे ओरडत होती, किंचाळत होती, तेव्हा मागचा पुढचा विचार न करता सकुने रमाईच्या हाताला लागलेली आग विझवली. त्यामुळे सकूचे हात पोळले. एका क्षणाची विश्रांती न घेता सकू रमाईची सेवा करते आणि तुम्ही तिला जणू गुन्हेगारच ठरवताय. दादा, रमाई ना यमुना ताईच्या नावाने हाक मारते. मला बोलवत असतील, मी जाऊन बघते. ए, तुझं नाव यमुना आहे का? रमाई तोंडाने यमुना जरी म्हणत असली तरी ती सकूसाठी हाक मारते. रमाईला काय खूळ लागलंय? अहो, असं नका ना बोलू. सासूबाईंना खूप दुखत असेल. तेल लावायला हवं. आधी जखमा द्यायच्या, मग तेल लावायचं. थांब सको, आपल्यापेक्षा ताईची रमाईवर जास्त माया आहे. जा ताई, रमाई काय म्हणते बघ, जा. सासूबाईंना खूप वेदना होत असतील. हात सोडावे लागतील. वंचना लक्षात येईल ना? आले रमाई, आले. हो, मी बघते. तेल लावते. आधी हात सोडव तर दे. थांब. बापरे, किती भयंकर जखमा आहेत ह्या. असं कसं तेल लावू मी? जी बाई, मला नाही जमणार. हा जळतो. अरे वा, आली यमुना आली. रमा मावशीची भारी लाडकी. हा, तिच्या तोंडात सारखं यमुना यमुना यमुनाच असतं. ताई, लावलं का तेल? काकू, जरा रमाईच्या हाताला तेल लावून दे ना. जळजळ होत असेल ग तिला खूप. शंभूबाई रडतोय ना? मी आलेच. हा, शंभूबाई रडतोय. मी कसं लावू तेल? पण बाळ कुठे रडत होतं? अहो, बाळाच्या रडण्याचा आवाज की नाही फक्त आईलाच ऐकू येतो. आपल्याला कसा येईल? मग जावच्छे. हा, जा. मी हो, जा. मी अहो, सासूबाईंना खूप दुखत असेल. मी जाऊ का? थांब सकू, सत्यभामाताई आपल्या मदतीसाठी आली की नाही? ताई, काकू सोबत तू जा. तेल तिथेच आहे. रमाईच्या हातांना व्यवस्थित लावा. हा, जा काकू. हो, चल ग. यात सासूबाईंना किती वेळ वेदना सोसावे लागतात.
जळजळ यमुने जळजळ होते. बापरे. हे घ्या आणि ना सावकाश रमा मावशीच्या हाताला लावा ते. मी किती फोड आलेत हाताला, बघवत नाहीये ते. मला कसं तरीच वाटतंय. पुन्हा अहो जमेल तुम्हाला. सेवा आपणच करायला हवी. हो ना. मग तूच लाव की. असं करायचं तसं करायचं हे सांगायला बरोबर जमतंय. मग तू लाव ना. घे घे लाव. चल, लाव. अहो असू द्या. जळजळ जळजळ होते. रमाईच्या वेदना तुम्हाला दिसत नाहीयेत. ती कळवळतीये आणि तुम्ही आधी तू की मी यात अडकल्या. आणा ते पा मागे. मी इथेच आहे. मी तेल लावते. रमाई मी तुझ्या हातांना तेल लावते. आता हात असेच ठेवायचे. बुवासोबांनी काढा चाटण दिलंय ते वेळेच्या वेळी घेतला ना की आमची रमाई लवकर बरं होईल. जनावर तर मोठं रुबाबदार दिसतंय. बाबाजी समद्यात विखारी आणि विषारी जनावर हाय. ज्याला डसेल तो पाणी सुद्धा मागणार नाही. पाणी मागणार नाही. आमच्याकडे बी एक मुंगूस आहे. लय तुरु तुरु चालतंय. आम्हाला त्याच्यासाठी योच पाहिजे. सखूबाई आता तयार राहा. या जनावराच्या एका दंशामुळं तुम्ही थेट वैकुंठी जाणार आणि तिथं जाऊन तुमच्या लाडक्या इटुरायाला भेटणार. जय नागोजी बाबा. जय नागोजी बाबा. हाताची जळजळ जळ रमाई जळजळ होते. अगं यमुनाताईने तेल लावलं की. आता तू डोळे उघडले असतेस तर तुला कळलं असतं की तेल लागलंय. मग तुला शांत वाटलं असतं. एकदा डोळे उघड रमाई. अहो अहो सासूबाईंनी जरी डोळ्यांनी नाही बघितलं ना तरी ते मनाने सगळं बघतायत. त्यांना उघडू देत जेव्हा डोळे उघडायचे. आता आपण त्यांना काड्या पाजूया. काय माना हलवतीये. सासूबाईंना काढा देऊया.
तुझी सद्गुणांची पुतळीच आहे ना ही. डोळ्यांचा आणि मनाचा शहाणपण सांगते. रमाई, आता तुम्हाला काढा प्यायचा आहे हा? घे देखो. रमाईनं डोळे उघडायला हवे होते ना. रमाईनं डोळे उघडले. आता बघ हिला कशी हकलवून देईल ते. यमुने आवाज का करते मला? आवाज का करते? हे जसे बाहेर आघात झालेले आहेत ना, तसे मनावर देखील आघात होतात. आणि मनावर आघात झाले की माणूस भ्रमिष्ट देखील होऊ शकतो. सखू, तिच्या मनासारखं कर. रमाई, माझं नाव वापरतेस? लायकी तरी आहे का ग तुझी? रमाई गप. आता काढा घे हा. अगं असं काय करतेस? बुवाजोबा परत म्हणतील की काळजी घ्यायला सांगितली तरी काळजी घेतली नाही म्हणून. मला चोरडतील ना ते. तुला लवकर परवायचंय ना. मग घे, काढा घे. हे बघ, मी तुझ्यासाठी गुळ पण आणलंय. पटकन काढा घ्यायचा आणि गुळाचा काढा तोंडात टाकायचा, म्हणजे कडवटपणा जातो तोंडातला. यामुळे थांब रमाई, गुळ गुळ. आवड थोडी शेव टाकली ना की अगदी छान चव लागते. आम्ही सकू आणि दिगू, सकूच्या माहेरी दोघेच ना. मग दोघांना चांगलं रान मोकळं मिळालं असेल ना. अहो, तिकडे सखूच्या माहेरी अगदी आनंद सोहळा रंगला होता. मग राजा राणीचा संसार आणि माझी भाची मोठी चतुर, तिच्या वडिलांचे कपडे दिले होते साध्या भोळ्या दिगूला घालायला. सखू आवडीने दिगूला खाऊ घालत होती आणि हा आपला भोळा साम चवीनी जेवत होता. भाकरी काय, पिठलं काय. शी, पिठलं भाकरी, गरीबाचं अन्न. नाही, दुसऱ्या दिवशी शिरा केला ना सकाळी. मग नाही का आणला. सायंकाळी म्हणे त्या बुवा आजोबांना बोलवलं होतं म्हणे जेवायला घरी. आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी तर ते कहरच झाला. पुढे काय ते बोल ना. कशाला एवढी ताणतेस? सांगते. अहो, इथे हात भाजलेली रमा मावशी अंथरुणावर कळवळत होती आणि दिगूशेठ आपल्या राणीचे हात हातात घेऊन कौतुक करत होते. काय ग सखू, तुला किती भाजलंय ग. मला आलेलं बघताच दोघं चरकले. हो बाई, अरे काय? काय सहलीला गेलाय का? वनभोजन सुरू आहे वाटतं. भामाताई, अगं मग पुढे काय झालं? नाही, लवकर सांगून टाक त्यांना. तुला निघायचंय ना, मग ते राहून जायला नको. आणि शिवाय तुला रमाईचं दुःख, तिच्या जखमा बघवत नाही ना. चल चल आटप. अरे हो,
मी सेवा करायलाच आली आहे इथे तिची. रमा मावशीसाठी ना मी धुणी भांडी सुद्धा करायला तयार आहे. हा, तिला थोडं बरं वाटू दे, मग जाईन ना मी. आणि सकू आपली किती लहान आहे बिचारी, तिच्यावर तरी किती भार टाकणार ना एकटीवर. हा, येते हा मी. हो. रमाई, आता चाटण घ्यायचा. चाटण नको नको मला, नको नको चाटण नको मला नको. आता कोण लहान मुलासारखं करताय. हे बघ रमाई, आपण औषध घेतलं ना की चटकन बरे हो. का असं काय करतेस? हात काढ, चाटण घे. नाही अगं हे टवळे, जास्त हुशारी केलीस ना तरी बीच तुझा गळा दाबेन. काय ग, माझ्या भावाला आधी माझ्यापासून दूर केलंस आणि आता माझ्या आईला माझ्यापासून तोडायला बघतेस. दिसतेस तशी नाहीयेस तू, थोडत कपटी आहेस. माझं नाव वापरून रमाईची फसगत करतेस. असं मी का करेन? माझ्या मनात सुद्धा आलं नाही हो असं. जे मी उमईसाठी केलं असतं तेच रमाईसाठी करते. अगं मुली, रमाई माझी आई आहे, ती तुला यमुना नावाने बोलवतीये. अहो पण सासूबाईंना कुठल्याही नावाने हाक मारले तरी मी त्यांची सेवा करणारच आहे ना. मी काय बोलतीये तुला कळत नाहीये का ग? उगाच मन हलवत तुझ्या चुरू चुरू बोलण्याला मी फसणार नाहीये. भिकारडी दरिद्री आहेस तू. यमुना होण्याची तुझी लायकी तरी आहे का? ते चाटण इकडे, मी भरवणार माझ्या रमाईला. रमाई, रमाई, मी यमुना. घे चाटण घे. रमाई, रमाई. कोण आहेस तू? दूर हो. म्हणजे जवळ यायचं नाही. रमाई, काय झालं? येतो तू कुठे गेली होती? मला एकटीला सोडू नकोस. मला एकटीला सोडू नको. हो, मी कुठेही जाणार नाहीये रमाई, मी इथेच आहे. आपल्याला चाटण घ्यायचंय ना? हा, चाटण दे. ही कोण आहे? लबाड धूर्त वाटते मला. ही लबाड धूर्त. हिला माझ्या जवळ फिरकू पण देऊ नकोस. कपटी पाताळ यंत्री वाटते मला. हाकल हिला. यामुळे हाकल तिला. रमाई, शांत राहायचं हा, आणि हात जास्त हलवायचा नाही. हात दुखतो की नाही, काही हवं नको ते मला सांगायचं. घे चाटण घे. बाबाजी, तुम्हाला दिसतंय ना हे? झाडपाल्याचा काढा आहे, औषधी आहे, लगेच टणटणीत बरा होईल तो. आज जे बी काय असेल, कुणी बी असेल, लगी बाहेर येईल. पी बाळा पी. बाबाजी, तो हा समजा ठाव आहे आमासनी.
परिणाम व्हायला लागला. जय झिंगरोबा, जय झिंगरोबा, जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. बाबाजी अहो तो आज किती लागलाय? अरे मग देणारच. हो अहो झाड पाल्याचा काढा नव्हता तो. मी सांगत होतो ते ईश आहे, काढा दुसरीकडे ठेवला होता. रामासनी ते ठाव नव्हतं असं वाटलं का काय बाहेर या तुला? अहो, बाबाजी भयंकर जनावर आहे. पाणी मागण्याला असं गारुडी म्हणला होता. हो मग कशाला दिलं? गारुडी म्हणला होता नव, मग त्याची खातर नको करायला का रे बाहेर्या? मी आला तो तर मरू दे. आपला खरा मोहरा आहे ती सखू, आणि तिच्या पायी 2-4 इकडं तिकडं मिले तर काय बिघडणार आहे? काय बिघडणार आहे? जय झिंगरोबा. ही सखू माझी भाची आहे, पण उमावंसांवर गेलीये. मी तर म्हणेन त्यांच्या पुढेच एक पाऊल आहे. दिसतात साध्या ह्या, पण चैत्र गौरीच्या हळदी कुंकवापासून बघतीये मी. ही सखू चेटूक करते. अगं बाई, एवढीशी सखू आणि चेटूक करते? मग काय, सगळ्या गावाला ठाऊके. त्या गावात तर तिला चेटूकवालीच म्हणतात. मी तुम्हाला सांगते, हे असंच चालू राहिलं ना तर आपला दिगू आधीच तिच्या अधीन झालेलाच आहे. रमा मावशीलाही वश करायला कमी करणार नाही ती. अगं बाई, खरं की काय? झालं ना तुमचं जेवण? अगो हो ग, पोट भर जेवले मी. 2 घास जरा जास्तच जेवले. हे सखूसाठी काढून ठेवते. हं. अगं अगं अगं, हे सखूसाठीच काय करते यमुने? हे अन्न सखूच्या तोंडी लागण्यापेक्षा गोठ्यात नेते. तिला राहते तुपाशीच. यमुनाचं नाव करावं तितकं कौतुक कमी आहे. लहानपणापासूनच अगदी धोरणी आणि हुशार मुलगी आहे. आपण बघा इथे बोलत बसलोय नुसत्या, कशी झपाट्याने गेली सुद्धा गोठ्याकडे. अगदी रमा मावशीवर गेलीये. रमाई जेवली? हो, आज जरा मऊ मेतकूट भात खाल्ला, बरं वाटलं. आणि आत्ताच टोळा लागलाय. काय झालं? सखू, रमाईचा तुझ्याविषयी भ्रम झालाय, त्यात तुझी काहीच चूक नाही. पण चर्चा कशी होतीये हे तुला ठाऊक नाही. आता सासूबाई बऱ्या होतात ना, आपण ते बघूया ना. मी लक्ष नाही देत, तुम्ही नका देऊ. पहा, कोणी कुणाला समजावायला पाहिजे? मी तुला की तू मला? बरं असू दे, तुझ्या जेवणाचं काय? केले असते, पण जरा उठले की सासूबाई हाक मारतात. हा कसं खूप, पण 1 दिवसाचं काम आहे का हे? 8-10 दिवस तू अशीच उपाशी राहणार आहेस का इथे? जा जेवून घे, मी बसतो इथे. जातो. बरं. रमाई, मी दिगू.
दिगू का रे? हो हो रमाई. बाळा त्या सटवीला जवळ करू नकोस रे. कोण रमाई? सकू रे सकू. दूर आहे. तुझ्यावर गारुड करेल. तुला वश करेल. जपून. हो रमाई हो. जपून आई तुझीचा राग करतेस, द्वेष करतेस, ती सखू मनापासून तुझी सेवा करते. आणि जे तुला जवळचे वाटतात ते संगडी साधून धूर्त लोभी लोक आहेत.